आवाज मानदेशाचा। म्हसवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे यांना दर्शक महोत्सवानिमित्त प्रतिष्ठा फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय प्रशासन रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तासगाव येथे हजारोंच्या उपस्थितीत झालेल्या भव्य सोहळ्यात त्यांना ट्रॉफी आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले। या गौरवामुळे म्हसवड परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या 45 वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राजकुमार डोंबे यांनी मागासवर्गीय, दलित, वंचित महिला, बेरोजगार यांसारख्या घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा दिला आहे। महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायदेशीर लढे उभे करून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे। विविध कंपन्यांमधील मोठमोठे घोटाळे उघडकीस आणून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले आहे। यापूर्वीही त्यांना समाजरत्न, समाज गौरव, कविरत्न असे विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत। जिल्हाधिकारी सातारा, उद्योजकता विकास केंद्र औरंगाबाद, आधार बहुउद्देशीय संस्था अहमदनगर, लेक लाडकी अभियान, जिल्हा उद्योग केंद्र तसेच पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। गोरगरिबांचा मसीहा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे। राजकुमार डोंबे यांनी आजवर 75 पेक्षा अधिक आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन दरबारी विविध प्रश्न यशस्वीपणे मांडले आहेत। कोणतेही प्रकरण हातात घेतल्यावर त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून न्याय मिळवून देणे ही त्यांची खासियत आहे। कायद्याचे सखोल ज्ञान, उत्कृष्ट लेखनशैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी यांच्या जोरावर त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये यश मिळवले आहे। अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून भोंदू महाराज बुवाबाजी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे। जीव धोक्यात घालून केलेल्या या कार्यामुळे हजारो लोकांना न्याय मिळाला आहे। त्यांच्या कार्याचे पुरावे त्यांनी व्यवस्थित जतन करून ठेवले आहे। जनसेवा हीच ईश्वर सेवा हा ध्यास घेऊन ते अविरतपणे कार्यरत आहे। कोणताही राजकीय आधार न घेता स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी भ्रष्टाचार विरुद्ध लढा उभारला आहे। अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करून समाजात जागृती निर्माण केली आहे। या सन्मानाबद्दल वर्षाताई देशपांडे सह शाला जाधव, डॉक्टर कुमार सप्तर्षी, आप्पा अन्सारे, सुदाम दगड, पंडित तुपे, युवराज मगदूम, सचिन पांडोले तसेच युवा क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले। म्हसवडवासियांकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून अशा धाडसी, झुंजार सामाजिक कार्यकर्त्याला उदंड आयुष्य लाभो अशी भावना व्यक्त केली जात आहे। मानसौफिर न्यूजसाठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसौफिर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।